लिकर व्यवसायाची लायसन फी कधी भरावी? आता आपल्याला तर माहितच आहे की कुठलाही लिकरचा व्यवसाय असेल तर त्याला ती वार्षिक लायसन फी आपल्याला सरकारी भरणा जो आहे तो स्टेट बँकेत करावा लागतो। हा भरणा जनरली 15 मार्च पासून 31 मार्च पर्यंत त्याला मुदत असते। म्हणजे 15 मार्च नंतर एक्साईजचे अधिकारी तुम्हाला सरकारी भरण्याची जी चलन असतात लायसन फीची ती देतात आणि तुम्हाला ते भरा असं मागं पडतात की बाबा चलन भरून बाकीचे जे काही कागदपत्र आहेत ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले ते आणून जमा करा। परंतु मित्रांनो, तुमचा कुठलाही लिकरचा व्यवसाय असेल आणि तुम्ही जर ती लायसन फी भरताय तर ती लायसन फी अगदी शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी भरावी। आता चालू वर्षाचा विचार करता आता 30 तारखेला या वर्षी रविवार आलेला आहे आणि 31 तारखेला ईदची सुट्टी आहे, म्हणजे हा 29 हा शेवटचा दिवस येतोय। 29 तारखेलाच भरावी, पण एक दिवस आधी भरा, 28 तारखेला भरा। कारण का, जर समजा बँकेचा सर्व्हरचा काय प्रॉब्लेम आला, ऐन टायमिंगला आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर एक दिवस आपल्याला वेळ मिळावा। म्हणजे 28 मार्चला चालू वर्षाचा जर तुम्ही विचार करता तर चालू वर्षाची तुमचा कुठलाही लिकरचा बिझनेस असेल तर त्याची लायसन फी तुम्ही 28 मार्चला भरा। आणि लायसन फी भरताना लायसन फी अपडेटेड आहे का, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, लायसन फी शेवट आधी शेवटच्या 1-2 दिवसात कमी होती, 5%, 10%, अगदी एका वर्षी तर 1,37,000ची एकदम 57-58 हजारावर आली होती। बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, परंतु बऱ्याच जणांनी 1,37,000ची काय होती ती भरून टाकली होती, लक्षात घ्या। त्यामुळं सगळ्यांना माझं असं सांगणं आहे की लायसन फी भरताना तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी भरा। आणि लायसन फी भरताना लायसन फी अद्ययावत आहे का, म्हणजे चलन तुम्हाला 15 तारखेला देतील, 20 तारखेला देतील, परंतु ते तुम्ही 28ला भरा चालू वर्षाचा विचार करताना। आणि ते भरताना एक्साईजच्या अधिकाऱ्याला विचारा की बाबा ही लायसन फीचं जे चलन आहे ते योग्य आणि अद्ययावत आहे का, कमी जास्त काय झालंय का, आणि मग ते तुम्ही भरा। धन्यवाद।